नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचा पेपर IBPS घेत आहे. परंतु IBPSने जाहिरातीमध्ये सविस्तर असा अभ्यासक्रम दिलेला नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत. नेमका अभ्यास कशाचा करायचा आणि अभ्यास कसा करावा, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट असणार आहेत. तर मित्रांनो, घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मित्रांनो, IBPSने याआधी महाराष्ट्रामध्ये अनेक सरळ सेवा परीक्षा घेतलेल्या आहेत, परंतु तिथेही त्यांनी अभ्यासक्रम दिलेला नव्हता. मित्रांनो, याआधी आम्ही IBPSच्या अनेक बॅच घेतलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला IBPS नेमकं काय विचारते, कोणते टॉपिक IBPSसाठी इम्पॉर्टंट असतात आणि कोणते टॉपिक रिपीट होतात हे आम्हाला खात्रीशीर माहीत आहे. मित्रांनो, त्यामुळेच आम्ही या अभ्यासक्रमाचे पूर्ण विश्लेषण करून त्याचे सब टॉपिक काढलेले आहेत. ते आपण एक एक करून इथे बघणार आहोत. सर्वात आधी आपण मराठीचा अभ्यासक्रम इथे बघून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इंग्लिशकडे वळूया. मित्रांनो, इथे इंग्लिशचा अभ्यासक्रम आपण बघून घ्यायचा आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान आपल्याला मित्रांनो जाहिरातीमध्ये फक्त GK असा टॉपिक दिलेला आहे, परंतु आपण यामध्ये करंट अफेअरसुद्धा येऊ शकते अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर आहे मॅथ रिजनिंग, याचेसुद्धा टॉपिक आपण इथे बघून घ्यायचे आहे. यानंतर आहे नॉलेज ऑफ कॉम्प्युटर आणि IT. मित्रांनो, याचेसुद्धा टॉपिक आपण इथे खाली दिलेले आहेत. मित्रांनो, याआधी ग्रामसेवक परीक्षेत यावर प्रश्न विचारण्यात आले होते. यानंतर आहे नॉलेज ऑफ बँकिंग, याचेसुद्धा आपण सब टॉपिक काढलेले आहेत. आणि यानंतर शेवटचा टॉपिक आहे सहकार. मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर यासाठी आपण 11वी आणि 12वीची पुस्तक वापरू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेली आहे. तिथून आपण ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. धन्यवाद.